कोल्हापुरात शिंदे गटाच्या केबिन्स अतिक्रमण विरोधात ठाकरे गट आक्रमक। कोल्हापुरात शहरात शिवसेना शिंदे पक्षाच्या केबिन्स विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। महापालिका प्रशासनाने शहरातील गोरगरिबांच्या हातगाडींवर अतिक्रमणाची कारवाई केली आहे। मात्र शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत केबिन्सवर कारवाई केली नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। त्यामुळे आज महापालिका कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दरम्यान येत्या 15 दिवसात शिवसेना शिंदे पक्षाच्या केबिन्सवर अतिक्रमणाची कारवाई करावी, अन्यथा त्याच्या शेजारी शिवसेना ठाकरे गटाच्या केबिन्स उभा करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला आहे। शिवाय महापालिका प्रशासनाने ठाकरे गटाच्या केबिन्सला हात लावला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे। महानगरपालिकेचे अधिकारी व शिंदे गटाचे अधिकारी असो पदाधिकारी असो अक्षरशः कुंभकर्णासारखे झोपलेल्या अवस्थेत असतात। आता ज्यांना आम्ही निवेदन दिलं अतिक्रमणच्या संदर्भात त्यांना मी स्पष्ट विचारले की ज्या केबिन शिंदे गटाच्या माध्यमातून लावलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, ते निरुत्तर झाले। त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून मी पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारला की जर तुम्ही केबिन्स काढणार नसाल तर दबाव तुमच्यावर कोणाचा आहे? त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील गोरगरिबांच्या गाड्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने उचलून फेकल्या। त्या केबिन्स ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत त्या केबिन्सवर अक्षरशः जेसीबीनं ओरबडलं, त्या गोरगरिबांचं नुकसान झालं। मी कालच माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय साहेब, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय एक बिर्याणी गाडी हातगाडी तिची गाडी अक्षरशः मोडतोड करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलून फेकली। मग जर शिंदे गटाचे पदाधिकारी शिंदे गटाचे नेते मंडळी अशा अनधिकृत केबिन्स टाकून काय मिळवतात? ते केबिन कशासाठी अनधिकृत हा माझा मूळ प्रश्न आहे। जनतेच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर येता आणि जनतेच्या विरोधात तुम्ही अतिक्रमण काढता, मग शिंदे गटाच्या केबिन्स न काढण्यामागचा महानगरपालिकेचा हेतू का? यासाठी आजचं ढोल बजाव आंदोलन जेणेकरून महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येऊ दे यासाठी आजचे आंदोलन होतं। आणि जर यदा कदाचित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर ह्या केबिन्स काढल्या नाहीत, शिंदे गटाने केलेलं अतिक्रमण कोल्हापूरचं विद्रुपीकरण काढलं नाही तर 100% आम्ही त्या केबिन्सच्याच बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही केबिन्स तिथं टाकू। आणि जर त्या केबिन्सला महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी कोल्हापूर।